जाळण्याची घटना घडलेली आहे। जालन्यात पुन्हा एकदा ओबीसी संघटना या आक्रमक होताना बघायला मिळत आहेत। अंबडमध्ये रस्त्यावर टायर जाळलेला आहे। आज अंबड बंदची देखील हाक देण्यात आली होती आणि जालन्यात पुन्हा एकदा ओबीसी आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत। तर धुळे सोलापूर मार्गावर सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने रास्ता रोको बघायला मिळतो आहे। धुळे सोलापूर रस्त्यावरची ही दृश्य ज्या ठिकाणी रास्ता रोको बघायला मिळतोय। तर ओबीसी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। एकीकडे लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुद्धा सुरू आहे। लक्ष्मण हाकेंनी खरं तर आवाहन केलं होतं की कुठेही बंद पाळला जाऊ नये, आक्रमक होऊ नये। आपल्या सोबत सध्या प्रतिनिधी योगेश बोरसे जोडले गेले आहेत। या ठिकाणी टायर जे आहे ते पेटवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॉब जमला होता आणि त्यांनी भर रस्त्यावरती येऊन रस्ता रोको करत या ठिकाणी हे टायर पेटवल्याचा सुद्धा प्रकार झालेला आहे। आपण बघू शकताय की या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा तातडीने दाखल झाला होता। पोलीस बंदोबस्त आल्यानंतर या ठिकाणचा जो जमाव आहे तो पांगवण्यात आला होता। मात्र या ठिकाणी हे जे टायर जे आहे ते अजूनही जळत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। हेच टायर जे आहे ते या रस्त्यावरती पेटवण्यात आलं होतं। मात्र रस्त्यावर पेटवलेलं टायर या ठिकाणी पोलिसांनी रस्त्याच्या कडेला आणून टाकलेला आहे आणि रस्ता जो वाहतूक जी आहे ते सुरळीत केलेली आहे। मात्र सातत्याने अशा प्रकारे जमाव जो आहे तो संतप्त, आक्रमक आणि हिंसक होत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। समोर येणारा हा धुळे सोलापूर हायवे आहे आणि याच हायवेवरती या सगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात काही वेळापूर्वी ओबीसी समाजातील कार्यकर्ते आणि जमाव जमला होता। त्यांनीच हा टायर या ठिकाणी पेटवलेला होता। अजूनही टायर पेटवण्याचा प्रयत्न जो त्यांच्याकडून झाला होता। मात्र पोलीस या ठिकाणी सतर्क आहेत। पोलिसांनी सतर्कता दाखवून या ठिकाणी धाव घेत या ठिकाणचा जमाव जो आहे तो त्यांनी पांगवलेला आहे आणि त्यानंतर रस्त्यावरती पेटवलेला टायर हा रस्त्याच्या खाली आणून टाकलेला आहे। आपण बघू शकताय की हा जो टायर आहे तो अजूनही पेटलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सातत्याने आक्रमक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या ओबीसी समाजामधून येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ओबीसी समाजाचे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी सातत्याने शांततेचं आवाहन केलेलं आहे। मात्र 7वा दिवस होऊन सुद्धा सरकारकडून त्यांच्या उपोषणाची दखल घेतली जात नाही। त्यामुळे या ठिकाणी जमाव जो आहे तो आक्रमक होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बघू शकता की रस्त्यावरती अजूनही या ठिकाणी पोलीस थांबून आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे। मात्र थोड्या फरकाने या ठिकाणी अशा स्वरूपाच्या हिंसक प्रतिक्रिया येत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा हा टायर या ठिकाणी पेटलेला आहे आणि काल सुद्धा अशाच स्वरूपाचं आंदोलन जे आहे ते धुळे सोलापूर हायवेवरती झालं होतं। धुळे सोलापूर हायवेला काल सुद्धा मॉब जो आहे तो रस्त्यावरती उतरला होता। त्यांनी सुद्धा काल टायर पेटवला होता, रस्ता सुद्धा रोखला होता आणि तीच प्रतिक्रिया आज सुद्धा पुन्हा एकदा झाली। आज सुद्धा 10 ते 15 मिनिटांकरता या ठिकाणी रस्ता रोको जो आहे तो झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। टायर ज्या ठिकाणी पेटवलं होतं ते ठिकाण सुद्धा आपण बघू शकता की त्या ठिकाणचं पेटलेलं टायर पोलिसांनी सध्या रस्त्याच्या खाली आणून टाकलेलं आहे। परिस्थिती नियंत्रणात आहे। मात्र या ठिकाणी हिंसक प्रतिक्रिया उमटत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे। कॅमेरामन पप्पू मोहरकर सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, जालना। नक्कीच त्याच्यामुळे वडीगोद्रीमध्ये एकीकडे लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे अंबडमध्ये ओबीसी आंदोलकांनी टायर जाळण्याची घटना घडलेली आहे। धुळे सोलापूर मार्गावर रास्ता रोको सुद्धा काही वेळापूर्वी करण्यात आला। ही जी दृश्य आपण बघतो आहोत की धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला, त्यासोबतच टायरही जाळण्यात आला। त्यामुळे जालन्यात पुन्हा एकदा ओबीसी आंदोलक हे आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत। आज अंबड बंदची देखील हाक देण्यात आलेली आहे। लक्ष्मण हाकेंनी आंदोलकांना आवाहन केलं आहे की कुठल्याही प्रकारचा बंद पाळू नये, रास्ता रोको करू नये। मात्र आपण ओबीसी आंदोलक आक्रमक झालेले पाहतो आहोत। धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले। पोलिसांनी मात्र तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना या ठिकाणाहून शांततेत निघून जाण्याचं आवाहन केलं। सोबतच जो रस्त्यावर जाळलेला टायर होता तो रस्त्याच्या कडेला आणून सध्या टाकलेला आहे। परिस्थितीत नियंत्रणात ठेवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। महामार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे जालन्यात पुन्हा एकदा ओबीसी आंदोलक आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत।